ओके, हाय स्टुडंट्स. तर ह्याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं प्रोजेक्शन्स ऑफ सॅटेलाइट्स. प्रोजेक्शन्स ऑफ सॅटेलाइट्स बघत असताना आपण काय बघितलेलं आहे, जे काही वेगवेगळ्या पद्धतीचे केसेस बघितलेलं आहे, क्रिटिकल वेलॉसिटी बघितलेलं आहे. आज आपण बघणार आहे क्रिटिकल वेलॉसिटीचं एक्सप्रेशन्स किंवा त्या क्रिटिकल वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असणार. एक्सप्रेशन बघणं म्हणजे छोटंसं डेरिव्हेशन सॉल्व करणं आणि त्याचं फॉर्म्युला फाइंड आउट करणं. ते बघत असताना आपण पहिल्यांदा एक इन द फॉर्म ऑफ ग्रॅव्हिटेशनल फील्ड, आणि जेव्हा ते क्रिटिकल वेलॉसिटी अप्लाय करतो तेव्हा ती जी काही सॅटेलाइट्स आहे इन द फॉर्म ऑफ सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत असते. जर एखादी बॉडी सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत असेल तर तिला त्याच्यावर ॲक्ट होणारा फोर्सला काय म्हणलं जातं, सेंट्रिपेटल फोर्स असणार आहे. जेव्हा एखादी बॉडी अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या सराउंडिंग फिरत आहे, या ठिकाणी अर्थ आहे असं कन्सिडर करा आणि ही सॅटेलाइट्स रिव्हॉल्व होत आहे. इन द फॉर्म ऑफ अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड द अर्थ इज अट्रॅक्टेड इन द फॉर्म ऑफ ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऑफ द ऑब्जेक्ट. अर्थची ग्रॅव्हिटेशनल फोर्स जी काय आहे त्या ऑब्जेक्टला किंवा त्या सॅटेलाइटचं कसं करणार आहे, अट्रॅक्ट करणार आहे. म्हणजे सर्क्युलर मोशन्स होण्यासाठी जी काही युजेस असणारे फोर्स आहे त्याला आपण म्हटलं जातं सेंट्रिपिटल फोर्स. बट इन द फॉर्म ऑफ अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड द सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तेच आपण या ठिकाणी आता शब्दात लिहायचे आहेत. जे आपण तोंडाने सांगितलं तेच या ठिकाणी लिहायचे आहे. वेन कन्सिडर, आता आपण काय बघतो, क्रिटिकल वेलॉसिटी. क्रिटिकल वेलॉसिटी त्याला एक्सप्रेशन म्हणूया, फॉर्म्युला म्हणूया टू फाइंडिंग द फॉर्म्युला ऑफ क्रिटिकल वेलॉसिटी. अशा पद्धतीने कन्सिडर ए मास ऑफ द ऑब्जेक्ट और मास ऑफ द सॅटेलाइट्स इज m. कन्सिडर मास ऑफ सॅटेलाइट्स इज स्मॉल m. मास ऑफ द सॅटेलाइट्स इज स्मॉल m इतकं कन्सिडर केलेलं आहे. जेव्हा ते स्मॉल m इतका असतो ते काय करत असतं, ॲट द सर्टन हाईटवर फिरत असते. अर्थला चिटकून तर फिरणार नाही. अँड दे रिव्हॉल्व्स सर्टन हाईट h. रिव्हॉल्व्स ॲट हाईट h इतक्या हाईटवर ते रिव्हॉल्व करत आहे. कशासोबत, अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डमध्येच आहे आणि अर्थसोबत रिव्हॉल्व करत आहे. काय, सॅटेलाइट्स. आणि त्याचं मास किती आहे, स्मॉल m. पहिल्यांदा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की आपण काढायचं काय, आपल्याला काय करायचं आहे, क्रिटिकल वेलॉसिटी काढायचं आहे. म्हणजे क्रिटिकल वेलॉसिटीचं फॉर्म्युला फाइंड आउट करायचं आहे. जेव्हा आपण क्रिटिकल एखाद्या कुठल्याही फील्डचा जर फॉर्म्युला फाइंड आउट करत असताना आपण काय करत असतो, एक अशी एक्सप्रेशन घेतो, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे काही पॉईंट्स घेतो, त्यामध्ये क्रिटिकल वेलॉसिटी असणं गरजेचं आहे. किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे इक्वेशन घेतो, त्यामध्ये क्रिटिकल वेलॉसिटी असणं गरजेचं आहे. म्हणजे जर एखादी बॉडी, एखादा ऑब्जेक्ट, एखादा सॅटेलाइट्स जर सर्क्युलर मोशन्समध्ये रिव्हॉल्व होत असेल अराउंड द अर्थ, मी काय म्हटलं, त्याला सेंट्रिपिटल फोर्स लागतं. अँड सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. ठीक आहे, या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. आणि सेंट्रिपिटल फोर्स हे वाढत असतं. कशामुळे वाढत असतं, जेव्हा centripetal force increases, it is the increasing the critical mass of the satellites. ठीक है, then centripetal force is equal to centripetal force equal to gravitational force gf. सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे, देन सेंट्रिपिटल फोर्स काय आहे, mv² अपॉन r. ठीक आहे, mvc² अपॉन r. m काय आहे, मास ऑफ द सॅटेलाइट्स. m इज द मास ऑफ द सॅटेलाइट्स. vc² इट इज द क्रिटिकल वेलॉसिटी अँड r इट इज द रेडियस. अँड ग्रैविटेशनल फोर्स क्या है, gm कैपिटल M अपॉन m डिवाइडेड बाय r². जी काही सेम टर्म्स दिसते लेफ्ट साइड आणि राईट साइड, काय करायचं आपलं, इज डिलीट करून टाकायचं. म्हणजे या ठिकाणी m आणि त्या ठिकाणी देखील m आहे. म्हणजे मास ऑफ द सॅटेलाइट्स वी कॅन बी कॅन्सल्ड, निग्लेक्ट. r या ठिकाणी 1 आहे आणि या ठिकाणी 2 आहे, म्हणजे यातलं एक r कॅन्सल होणार. देन vc² स्क्वेअर ऑफ क्रिटिकल वेलॉसिटी इज इक्वल टू gm अपॉन r. gm अपॉन r.
देन द सेंट्रिपिटल, ह्या ठिकाणी हे काय आहे, सेंट्रिपिटल फोर्स अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स आर इक्वल इन द फॉर्म ऑफ वेन द बॉडी or satellites are revolves in the circular motions or circular orbits around the earth. Then square of critical velocity is equal to gm upon r. Then we can square root of both side. काय करायचं, स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड केल्यानंतर काय असणार आहे, vc इज इक्वल टू अंडर रूट gm अपॉन r. आपल्याला स्मॉल जीचं फॉर्म्युला माहिती आहे, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, g इज इक्वल टू gm अपॉन r स्क्वेअर, अशा पद्धतीने असणार आहे. देन जी एम इज इक्वल टू हे आर इकडे, आर स्क्वेअर इकडे गेल्यानंतर काय असणार आहे, जी आर स्क्वेअर असणार. देन जी एम इज इक्वल टू जी आर स्क्वेअर, या ठिकाणी जी एम आहे त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, स्मॉल जी इंटू आर स्क्वेअर. देन व्ही सी इज इक्वल टू अंडर रूट जी आर स्क्वेअर डिवायडेड बाय आर. वर स्क्वेअर आहे आणि खाली एक सिंगल आर आहे, त्यामुळे एक आर त्यामधलं कॅन्सल होईल. अँड the critical velocity of the object vc is equal to under root g into r. आता आपण काय म्हणलं की जी ऑब्जेक्ट आहे, जी काही सॅटेलाइट्स आहे, एका सर्टन हाईट, या जितक्या हाईटवर फिरत आहे, रिव्हॉल्व करत आहे फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ, सेंटर टू सरफेस ऑफ अर्थ डिस्टन्स इज आर प्लस एच इतक्या डिस्टन्सवर रिव्हॉल्व करत आहे. देन स्मॉल आर इज इक्वल टू आर प्लस एच. Then acceleration due to gravity on the certain height, then vc is equal to under root acceleration due to gravity at a certain height is gh into r plus h. हेच फॉर्म्युला मी या ठिकाणी देखील लिहू शकतो. देन gh is equal to gm डिवायडेड बाय r प्लस h ब्रॅकेट स्क्वेअर. r प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर इकडे घेतलं आणि या ठिकाणी r जागी r प्लस एच स्क्वेअर असेल, r प्लस एच असेल तर एक कॅन्सल होईल आणि एक राहील त्या ठिकाणी. अशा पद्धतीनं दिस इज द क्रिटिकल वेलॉसिटी. आणि या ठिकाणी आपण बघत आहे जी काही स्मॉल एम आहे, मास ऑफ द ऑब्जेक्ट किंवा मास ऑफ द सॅटेलाइट जे काय आहे, मास ऑफ द सॅटेलाइट या ठिकाणी दिसत नाही. म्हणजे जी काही क्रिटिकल वेलॉसिटी आहे, टू वेलॉसिटी, क्रिटिकल वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट वेन द ऑब्जेक्ट और द सॅटेलाइट इज रिव्हॉल्व इन द सर्क्युलर मोशन्स अराउंड द अर्थ सरफेस. Speed of the satellites or critical speed or speed of the satellites is independent on the mass of that satellites. When the critical speed is decreases with the increasing of height, जेव्हा h increase होत असते, critical velocity काय होत असते, decrease होत असते. h एक आहे डिनॉमिनेटरला आहे, त्यामुळे काय होत असते, डिक्रीज होत असते. आणि काही स्पेशल केसेस आपण बघत आहे, काही स्पेशल केसेस म्हणजे एकच स्पेशल केस आपण या ठिकाणी बघत आहे. स्पेशल केस स्टडी करताना काहीतरी त्यामध्ये स्पेशल असणार आहे. स्पेशल केस म्हणजे आपण फक्त क्रिटिकल वेलॉसिटी जे बघत आहे, जेव्हा कन्सिडर करा एखादा सॅटेलाइट्स आहे हे एकदम क्लोजेस्ट टू द अर्थ सरफेस, म्हणजे अर्थ सरफेस च्या क्लोजेस्ट जर रिव्हॉल्व करत असेल, म्हणजे एच ए व्हेरी निग्लिजिबल, असा क्लोजेस्ट असेल की जेव्हा आपण एखाद्या घरावर गेल्यानंतर आपल्याला एकदम सॅटेलाइट दिसत आहे आणि आपण काय करतो, चला थोडंसं फिरून येऊन सॅटेलाइट धरू शकतो. इतक्या क्लोजेस्ट जर फिरत असेल, क्लोजेस्ट टू द अर्थ सरफेस, आणि आपण काय करू शकतो, कॉलेजला देखील जाऊ शकतो सॅटेलाइटला धरून. असे काय होऊ शकत नाही. बट सांगण्याचा उद्देश काय, फक्त क्लोजेस्ट टू द अर्थ सरफेस असेल तर जी काही डिस्टन्स आहे आर सेंटर फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ, हे एच पेक्षा खूप जास्त असणार आहे. द एच इज व्हेरी निग्लिजिबल, म्हणजे खूप कमी असणार आहे ॲज कम्पेअर टू रेडियस ऑफ द अर्थ. देन आर इज इक्वल टू मच मोर हायर दॅन एच. आणि जेव्हा आर हे खूप जास्त आहे, खूप जास्त म्हणजे थोडासा जरी मिसळला तरी काय फरक पडणार नाही. देन आर प्लस एच इज अप्रॉक्सिमेटली इज इक्वल टू आर. आर प्लस एच इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू आर. देन द क्रिटिकल वेलॉसिटी, जे काय फॉर्म्युला या ठिकाणी मी काढलेला आहे, जी एम अपॉन आर. व्ही सी इज इक्वल टू अंडर रूट जी एम अपॉन कॅपिटल आर. आणि हे जी काय पूर्ण जी काही कॉन्स्टंट आहे, सगळे कॉन्स्टंट आहे. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कॉन्स्टंट असणार आहे, मास ऑफ द अर्थ देखील कॉन्स्टंट आहे, त्याचबरोबर रेडियस ऑफ द अर्थ देखील कसं आहे, कॉन्स्टंटच आहे. आणि या ही जे आता मी लिहिलं होतं ते फॉर्म्युला देखील आपण यूज करू शकतो. देन व्ही सी इज इक्वल टू अंडर रूट जी इंटू आर.
म्हणजे GM इज इक्वल टू GR स्क्वेअर असणार, R स्क्वेअर अपॉन R, देन 1R गेट्स कॅन्सल, G इंटू R. G किती असणार 9.8 इंटू रेडियस ऑफ द अर्थ 64,400. देन VC इज इक्वल टू, आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट देखील करू शकतो, VC इज इक्वल टू अंडर रूट 9.8 इंटू 6,400 इतकं आहे. आणि हे किलोमीटरमध्ये आहे आणि हे मीटरमध्ये आहे. याला देखील किलोमीटरमध्ये करण्यासाठी आपण काय करू शकतो, 9.8 इंटू 10⁻³ इंटू 6,400 किलोमीटर. दोन्ही टर्म्स किलोमीटरमध्ये आहेत आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन्स केल्यानंतर जी काही व्हॅल्यू भेटणार आहे, VC इज इक्वल टू 72 और 8 मिनिमम अप्रॉक्सिमेटली 8 किलोमीटर पर सेकंड इतका वेलॉसिटी असणार आहे. म्हणजे क्रिटिकल वेलॉसिटी इज अप्रॉक्सिमेटली 8 म्हणजे 7.9 किलोमीटर पर सेकंड इतका क्रिटिकल वेलॉसिटी त्या ठिकाणी असणार आहे. कशाचा, सॅटेलाइटचा, टू रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ सरफेस इन द सर्क्युलर ऑर्बिट्स. द क्रिटिकल वेलॉसिटी इज न्यूमेरिकल व्हॅल्यू इतके असणार, बिकॉज ऑल्स आर टर्म्स ऑफ इन द क्रिटिकल वेलॉसिटी आर कॉन्स्टंट. अशा पद्धतीने असणार आहे. तर एका मिनिटात आपण काय करत आहे, रिव्हिजन्स करणार आहे. कन्सिडर करा क्रिटिकल वेलॉसिटी म्हणजे काय असणार आहे. इट इज द वन ऑफ द वेलॉसिटी tries to the satellites is revolves around the earth in the circular orbits. जेव्हा सर्क्युलर ऑर्बिट्समध्ये फिरत असते किंवा कुठल्याही पद्धतीच्या सर्क्युलर मोशनसाठी कॉन्टॅक्ट राहण्यासाठी सेंटर आणि जे काय ऑब्जेक्ट असणार आहे सर्कम्फरन्सवर, त्यासाठी एक फोर्स असणार आहे, त्याला आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो. सेंट्रिपिटल फोर्स इज अट्रॅक्ट्स ऑफ द ऑब्जेक्ट और सॅटेलाइट्स टुवर्ड्स टू द अर्थ सरफेस. देन दिस सेंट्रिपिटल फोर्स इज इन द फॉर्म ऑफ अर्थ अँड सॅटेलाइट्स. दीज आर वर्क्स लाईक ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स या ठिकाणी काम करतो कशाचा, सेंट्रिपिटल फोर्सचा. देन सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्सचा जे काही फॉर्म्युला आहे mv² अपॉन R. V जे काय वेलॉसिटी या ठिकाणी आपण काय कन्सिडर केला, क्रिटिकल वेलॉसिटी कन्सिडर केला. कशासाठी, आपण फॉर्म्युला क्रिटिकल वेलॉसिटीचं काढत आहे. किंवा जे काही ऑब्जेक्ट आहे ते सॅटेलाइट्स जे काय फिरत आहे त्याची वेलॉसिटी किती आहे, क्रिटिकल वेलॉसिटी इतकी आहे. त्या ठिकाणी आपण काय केलं, mc² डिवायडेड बाय R. देन द इफेक्टेड ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज GMM अपॉन R². G it is the universal gravitational constant, capital M is the mass of the earth and small m it is the consider the mass of the satellites. Then what happens, the equal components of left hand side and right hand side of the equal sign we cancel mass of the satellites and radius R. And in the gravitational field we can be square of the radius, and in the form of centripetal force only 1R. Then we can be cancel only 1R in the gravitational force formula. When remaining terms are we written as it is like in equation 1. What happens when the square of any object left hand sides, we can take the square root and look like formula like this. Then we use the value of GM. We use the value of G is equal to GM upon R², and we use GM is equal to G into R² as like this, and we can cancel 1R and take the value of critical velocity in the form of acceleration due to gravity and radius R. The radius R, the satellite is revolving at the height of h from the surface of earth. Then the small r is equal to radius of the earth and height of the earth from the surface of the earth, then height of satellites. Like this we can be small r is equal to r plus h. Then VC is equal to GH into R plus H. It is the formula, it is the expressions of critical velocity. And after this we can study one of the special case. If the satellites is revolves it closest to the earth's surface, then the H is very negligible and very small as compared to the radius of the earth, capital R. Then we can be added some minor quantity in a big quantity
could not be changes, could not be big changes. Then the R plus H, big quantity plus slightly low quantity, we can be use only R. Then escape velocity of the satellites which can be revolves in the closest to the earth surface, it is like this, and we can be use the formula of G, acceleration due to gravity on the surface of earth. Then we can be calculated the numerical value of escape critical velocity of the satellites which can be revolves closest to the earth surface. The height is very negligible quantity or very small number. Okay, now we can finish the revolutions and we can be calculate to time period of the satellites. आता आपण कॅल्क्युलेट केलेला आहे, प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट बघितला, त्यामध्ये काही केसेस बघितले, त्यानंतर एक क्रिटिकल वेलॉसिटी म्हणजे जी काही वेलॉसिटी असते सॅटेलाइटची ती वेलॉसिटीचा फॉर्म्युला कॅल्क्युलेट केला. त्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे त्या सॅटेलाइटचा टाइम पिरियड किती असणार. आता वेलॉसिटी कॅल्क्युलेट केला आहे, टाइम पिरियड कॅल्क्युलेट करणार आहे, त्यानंतर आपण एक लास्ट कंटेंट बघणार आहे ग्रॅव्हिटेशन टॉपिक मधला बाइंडिंग एनर्जी. बाइंडिंग एनर्जी नंतर हा टॉपिक फिनिश होणार आहे आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये बघत असताना आपण आता ह्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे.